नमस्कार महाराष्ट्रातील तमाम निराधार बांधवांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना, दिव्यांग पेन्शन निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, अत्यंत उपयुक्त माहिती जी आहे तर ते आज आपण घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये अनुदान आता जे आहे तर ते जवळजवळ सर्व लाभार्थ्यांना, सर्व पात्र लाभार्थ्यांना अनुदान ऑलरेडी मिळालेले आहे। श्रावणबाळचे असेल, संजय गांधीचे असेल, त्यानंतर दिव्यांग पेन्शन असेल, हे अनुदान आता वितरण जवळजवळ कंप्लीट झालेले आहे। प्रत्येक वेळेस अनुदान जे आहे तर ते उशिरा वितरित होते, पण यावेळेस मात्र अनुदान जे आहे तर ते आधी, म्हणजे काही लाभार्थ्यांना तर आधीच्याच महिन्याचे अनुदान मिळालेले आहे, काही लाभार्थ्यांना तर एकाच महिन्याचे 2 पैकी मिळालेले आहेत। म्हणजे एक एक दिवस पुढे ढकलून सरकार 12 महिन्याचे 11 महिने तयार करण्याचा प्रयत्न करत आहे। ठीक आहे, असो तर या महिन्याच्या आधीच, या महिन्याच्या सुरुवातीलाच ते पैसे मिळालेले आहेत। आता महत्त्वाची माहिती अशी आहे की ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत, आता तुम्हाला तर 1 महिन्याचे किंवा 2 महिन्याचे किती पण मिळालेले आहेत, म्हणजे पूर्ण मिळायला पाहिजे पण मिळालेले आहेत, पण असे काही लाभार्थी आहेत ज्यांना 2 ते 3 महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही। मी याआधी देखील तुम्हाला सांगितलं होतं। तर अशा लाभार्थ्यांनी आता काय केलं पाहिजे, कारण आत्ताच्या या स्थितीला जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात तेव्हा जे संजय गांधीचे जे काही ऑफिसर्स आहेत त्यांना असे कुठलीही विशेष कामं देण्यात आलेली नाही आहे। ठीक आहे, आत्ता त्यांच्याकडे वेळ आहे, खाली वेळ आहे। ठीक आहे, तर या आठवड्यामध्ये त्यांच्याकडे आता सध्याला तरी कुठलीही विशिष्ट प्रकारची हेवी कामं देण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे एक संधी म्हणून फायदा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेलेच नाही आहे 2 ते 3 महिन्यापासून, त्यांनी आता तहसीलमध्ये गेलं तरी काहीही हरकत नाही। आणि तहसीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यांना समजावून सांगायचं आहे की मला मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून पैसे आलेले नाही आहेत। जेव्हापासून योजनेमध्ये बदल झालेला आहे किंवा डिटेल्स अपडेट झालेले आहे तेव्हापासूनच मला पैसे येत नाही आहे, खास करून मार्चपासून किंवा एप्रिलपासून पैसे येत नाही आहे, है ना। तर असं त्यांना ते समजावून सांगा आणि माझे डिटेल्स जे आहे तर ते एकदा चेक करा, काही चुकीचं आहे का, अकाउंट नंबर, डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख वगैरे चुकली आहे का, किंवा मग मोबाईल नंबर दुसरा रजिस्टर्ड आहे का, हे एकदा कृपया चेक करा आणि त्यानंतर मला सांगा। जर काही चुकीचं असेल तर मी ते अपडेट करण्यास तयार आहे, असं त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, कारण त्यांच्याकडे आत्ता थोडा वेळ आहे। पुन्हा 8-10 दिवस गेले की पुढच्या महिन्याचे वितरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि पुन्हा त्यांना नवीन कामं मिळतील, डॉक्युमेंट्स द्या, हे द्या, ते द्या, हे करा, ते करा, है ना। तर आत्ता तुम्ही ही प्रोसेस केली पाहिजे असं मला वाटतं। तरी तुमच्या अवेलेबिलिटीनुसार, तुमच्या उपलब्धतेनुसार तुम्ही तिथे जाऊ शकता जर तुम्हाला टाईम असेल तर, आणि तुमचे जे काही डिटेल्स आहेत तर ते तुम्ही अपग्रेड करू शकता। ठीक आहे, आता या व्यतिरिक्त लाभार्थ्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया। जर तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला, आजचा व्हॉट्सॲपवरचा पहिला प्रश्न आपण घेऊया। अमित देवकर हे आपल्याला विचारतात, सर मला 2500 रुपये भेटले नाही, 1500 रुपये भेटले आहे, 2500 कधी भेटणार, असा त्यांचा प्रश्न आहे। अमितजी, जर तुम्ही दिव्यांग असाल आणि तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमध्ये नोंदणी झाली असेल तुमची, तर नक्कीच तुम्हाला 2500 मिळेल, अन्यथा तुम्ही जर दिव्यांग कॅटेगरीतून नसाल तर तुम्हाला मिळणार नाही। ठीक आहे, बाकी सर्व प्रोसेस काय कसं मी बाकीच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलंच आहे, तर ते व्हिडिओ देखील तुम्ही फॉलो करू शकता। ओके, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। आजचा पुढचा प्रश्न आहे अंजली त्रिवेणी यांचा प्रश्न आहे। ते म्हणतात, नमस्कार सर, घटस्फोटित महिला व विधवा महिलांना देखील 6000 रुपये पेन्शन होईल का? तर याचे उत्तर आहे होय, निश्चितच त्यांना देखील 6000 रुपये पेन्शन होईल। पण मी आधी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे, असं काहीतरी योग्य कारण आलं पाहिजे ज्या कारणाला अनुसरून पैसे वाढ होईल। जसं की निवडणूक तोंडावर आली पाहिजे किंवा काहीतरी आलं पाहिजे, म्हणजे जसं म्हणतात ना की आपण काहीतरी दिल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळतं, त्याप्रमाणे असं काहीतरी योग जुळून आला पाहिजे जेव्हा हे अनुदान वाढेल, तर तेव्हा निश्चितच 6000 रुपये किंवा 5000 किंवा 4000 रुपये
निश्चितच विधवा महिला आणि घटस्फोटित महिलांना देखील मिळेल. तर तुमची जी इच्छा आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल आणि ती इच्छा पूर्ण होईल तेव्हा देखील मी तुम्हाला 6,000 रुपये झाले आहेत असं सांगण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुळून राहा. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील काही लाभार्थ्यांचा प्रश्न आहे, सर जून महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, दिव्यांग लाभार्थ्यांनी विचारलं आहे, तर कधी येणार आहे? तर बघा, जून महिन्याचे पैसे तुम्हाला आधीच आलेले होते आणि जुलैचे देखील अनुदान आता तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहे. याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तेव्हा दिव्यांगांचे पैसे जमा झालेले. आता तुमचे पैसे जमा झालेले नाहीत. ज्या लाभार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहे, दिव्यांग लाभार्थ्यांनी, तुमचे जमा झाले नाही म्हणजे जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे काहीतरी थोडीशी अडचण आहे आणि त्यामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत. तर जून महिन्याचे आधीच मेच्या शेवटी जमा झालेले होते आणि जुलैचे पैसे देखील या महिन्याच्या सुरुवातीला जे आहे तर ते जमा झालेले आहेत आणि श्रावणबाळ योजनेचे देखील 4 आणि 5 जुलै या तारखेला पैसे जमा झालेले आहेत आणि दिव्यांग लाभार्थ्यांचे देखील पैसे आता जमा झालेले आहेत. ठीक आहे. रोहित दत्तात्रे यांचा पुढील प्रश्न जो आहे तर तो अहिल्यानगर जामखेड येथून आहेत. ते म्हणतात, सर मला दिव्यांग प्रमाणपत्रावरील तारीख बदलायची आहे. तारीख म्हणजे तुम्ही ते लिहिलेलं नाही आहे, तुम्हाला जन्मतारीख बदलायची आहे की कुठली तारीख बदलायची आहे? तारीख बदलायची आहे. तर बदलता येईल का? हो, निश्चितच. अहिल्यानगरचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे जाऊन तुम्ही हे करू शकता. जर ते तुम्हाला ऑनलाईन करता येत नसेल तर, ऑनलाईन जर करता येत असेल तर तुमची जन्मतारीख बदलवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन लॉग इन करू शकता. swavalamban.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुमचा जो काही UDID नंबर आहे तो टाकायचा आहे किंवा आधार कार्ड नंबर, जन्मतारीख आणि तिथे कॅप्चा येईल जसं की 2+2, 2+4 असा काहीतरी. तो टाकून तुम्ही लॉग इन करून तिथे तुमच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये अपडेट पर्सनल डिटेल्समध्ये जाऊन तुम्ही तुमचे डिटेल्स चेंज करू शकता. अन्यथा तुम्हाला अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन ही सर्व प्रोसेस करावी लागेल. तुम्ही इथे मेन्शन केलेलं नाही की तुम्हाला डेट ऑफ बर्थ बदलायची आहे की सर्टिफिकेटची तारीख बदलायची आहे. सर्टिफिकेटची तारीख बदलण्याची आवश्यकता नसते, सहसा डेट ऑफ बर्थ बदलण्याची आवश्यकता असते जर कुठे काही अडचण असेल तर. ठीक आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट जरा लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यावर प्रक्रिया करा. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया जर कुठला प्रश्न राहिला असेल तर. अन्यथा तुमच्या मनामध्ये देखील काही असे प्रश्न किंवा शंका असतील तर ते 9423393761 9423393761 या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता. अन्यथा QR कोड देखील स्क्रीनवरील स्कॅन करू शकता जेणेकरून तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत थेट पोहोचेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. सर मी बुलढाणा जिल्ह्यातून आहे, मला दिव्यांगांचे पैसे मार्च महिन्यापासून मिळालेले नाही असा प्रश्न आपल्या लाभार्थ्यांनी विचारलेला आहे. तर तुम्हाला मार्च महिन्यापासून जर पैसे मिळाले नसेल तर मी याआधी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला प्रॉब्लेम आहे की मार्च महिन्याच्या कालावधीमध्ये दिव्यांगांची योजना ही दिव्यांग विभागाकडे सोपवली होती आणि त्यांचे डॉक्युमेंट्स आणि त्यांचं जे काही आहे तर ते तिथे सोपवलेलं होतं आणि त्या काळामध्ये काही दिव्यांगांचे अपडेट्स डिटेल नसल्यामुळे जेव्हा तुकाराम मुंडे होते तेव्हा अपडेट डिटेल नसल्या कारणामुळे जे आहे तर ते काही दिव्यांगांचे डिटेल्स हे झालेले होते म्हणजे डिसमॅच झालेले होते आणि त्यामुळे त्यांना त्या योजनेमधून कुठेतरी पॉज केल्या गेला आहे. ठीक आहे. तुम्हाला थांबवण्यात आलेलं आहे कारण होऊ शकतं तुमचं डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख किंवा काहीतरी किंवा तुमचं UDID जे कार्ड आहे दिव्यांगांचं ते अपडेट नसावं असे यापैकी एक कुठलं तरी छोटंसं कारण आहे ज्यामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत. तर ते तुम्हाला जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की आत्ता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही आत्ता या आठवड्यामध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. तालुक्यामध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं मला मार्चपासून पैसे आलेले नाही आहे, जेव्हापासून योजना ही दिव्यांग विभागाकडे गेलेली होती. तर माझं कदाचित एखादं सर्टिफिकेट राहिलेलं असेल किंवा एखादी गोष्ट राहिलेली आहे किंवा माझ्या डॉक्युमेंट्सवर काहीतरी चुकीचं आहे तर ते मला बरोबर करायचं आहे. कृपया तुम्ही मला चेक करून सांगा की माझ्या डॉक्युमेंट्सवरती काय चुका आहेत. हे जेव्हा प्रोसेस तुम्ही कराल तर तुम्हाला पुढील महिन्याचे म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे निश्चित येईल. अन्यथा तुम्हाला पुन्हा वाट पाहावी लागेल
आणि पुन्हा एकदा तुम्हाला म्हणजे तुम्ही पुन्हा मला प्रश्न विचारणार की सर पैसे आलेले नाहीत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती काळजीपूर्वक ऐका आणि त्यानुसार तुम्ही प्रोसेस करा. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. सय्यद यांचा प्रश्न आहे, तर थोडासा वाचून दाखवतो. ते म्हणतात की सर 4 महिने झाले आहे, पैसे आलेले नाही आहेत. तहसीलमध्ये गेलो KYC काढली आहे, हयातीचा दाखला देखील काढलेला आहे. तहसीलमध्ये गेल्यानंतर पोर्टल बंद असते. तुम्ही सांगता की तहसीलमध्ये जा, पण तिथे गेल्यानंतर योग्य ती मदत होत नाही. दिव्यांग आहे, औषध गोळ्यांना पैसे नाहीत. बराच मोठा प्रश्न विचारला आहे. तर सय्यदजी, मेन प्रश्न असा आहे की तुम्हाला 4 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही, बरोबर. आता मी याआधी ज्या व्यक्तींना सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे तुमचा देखील अडचण आहे. पोर्टल बदलल्यामुळे नाही, तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये लिहिलं आहे की पोर्टल बदलल्यामुळे आमचे पैसे थांबले. पोर्टल बदलल्यामुळे पैसे थांबत नाही तुमचे डिटेल्स स्वतःहून विभागाने अपडेट केले आणि त्यामुळे ते काहीतरी अडचण आढळून आली. यांच्याप्रमाणेच याआधी जसं सांगितलं तर त्याप्रमाणेच तुमच्या देखील डिटेल्समध्ये तुमचं काहीतरी दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट नसेल, ऑनलाईन नसेल किंवा UDIDवर तुमच्या मागून आधार कार्ड लिहिलेला नसेल, आधार कार्ड नंबर UDIDच्या मागच्या साईडला, किंवा तुमचे UDID कार्ड आधार कार्डला लिंक झालेलं नसेल, किंवा तुमच्याकडे अकाउंट जे आहे तर त्याला NPCI लिंक नसावं, काहीतरी एक छोटीशी अडचण आहे. तसं मी वारंवार सांगतो तुम्हाला. तर त्याप्रमाणेच तुमची अडचण आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही आहे. तर तुम्ही तहसीलमध्ये असं वारंवार जाऊ नका. मी सांगतोय म्हणून तहसीलमध्ये जा असं मी अजिबात म्हणत नाही. मला वाटत नाही की कोणत्याही दिव्यांगांना त्रास व्हावा. तुम्ही चौकशी करा तुमच्या पद्धतीने की आज जे काही व्यक्ती आहेत काम करणारे ते उपलब्ध आहे का, मी गेलो तर माझा काहीतरी फायदा होईल का, या सर्व गोष्टी चेक करूनच तुम्ही तहसीलमध्ये जाऊ शकता जर शक्य असेल तर. अन्यथा तुमचा प्रश्न राहिला. मी तुम्हाला वारंवार तहसीलमध्ये जा असं अजिबात कुणालाही सांगत नाही. फक्त मी एक कुणाचं काय चाललं आहे, तहसीलमध्ये कुठली कामं आहेत किंवा काय आहेत, या सर्व गोष्टी सांगत असतो. त्याच्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लक्षात ठेवा, मी म्हणतोय म्हणून तहसीलमध्ये अजिबात जाऊ नका. तुमच्या याच्यानुसार तुम्ही तुमच्या विभागानुसार चौकशी करा की आज तुमचे अधिकारी आलेले आहेत की नाही. तुमच्याकडे पावसाचं वातावरण असेल तर त्रास घेत जाऊ नका. असं या सर्व गोष्टी ॲडजस्टमेंट करून तुम्ही तहसीलमध्ये जाण्याचं नियोजन करा. ठीक आहे, चला आजच्यापुरती एवढीच माहिती आहे. उर्वरित माहिती आपण उद्या पाहूया महत्त्वाच्या विषयांवर. असेच व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.